नागपुरातील न्यू बाबुलखेडा भागात राहणाऱ्या बोरकर कुटुंबात 15 वर्षांनी पाळणा हल्ला, मात्र अवघ्या 2 दिवसातच बाळ दगावलं आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या तथा रुग्णालयाच्या दुर्लक्षितपणामुळे मरण पावल्याचा आरोप बाळाचे वडील चेतन बोरकर यांनी केलाय। बाळ कमजोर असल्याने वॅक्सिन देऊ नका असं कुटुंबियांचं म्हणणं होतं, मात्र तरी सुद्धा त्याला वॅक्सिन दिलं, त्यामुळेच त्या नवजात 2 दिवसीय बाळाचा मृत्यू झाला आणि मृत्यूच्या वेळी बाळाचं शरीर हे निळसर झालं होतं असाही आरोप कुटुंबियांनी केलाय। बाळ अवघ्या 2 दिवसांचं असल्यानं कुटुंबियांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला, मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्यामुळे बाळ दगावल्याचा आरोपही कुटुंबियांनी केलाय। तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता राज गजबी यांनी हे आरोप फेटाळले आहेत। बाळाला आईने दूध पाजताना ते दूध अन्न नलिकेत न जाता श्वसन नलिकेत गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। नाव आहे चेतन महादेव बोरकर। काय घडलं? तुमची किती तारखेला डिलिव्हरी झाली होती? 16 तारखेला 5:30 वाजता डिलिव्हरी झाली। बाळाला 3.5 घंटे काचत ठेवलं, नंतर आईपाशी दिलं। मग त्याच्यानंतर 17 तारखेला अंगणवाडीवाली मॅडम आली, त्यांनी सांगितलं की बाळाला कोणतं पण वॅक्सिनेशन नको लावू द्या। अंगणवाडी मॅडम कुठून? अंगणवाडी मॅडम तिकडलेच होते आमच्या। म्हणजे बाळ घरी आलं होतं? बाळ घरी मेडिकलात भेटायला आली होती। त्यांना सांगितलं की बाळाला कोणतंच वॅक्सिनेशन नको लावू द्या, बाळ कमजोर आहे तुमच्यावालं, तर ते सहन करून शकणार नाही असं सांगितलं त्यांना। तर बाळाच्या आईनं म्हटलं की नको लावा, पण डॉक्टरने जबरदस्तीने ती लावली वॅक्सिनेशन 18 तारखेला। मी सकाळी पाहून आलो, बाळ चांगलं खेळत होतं। 12 वाजताच्या नंतर ते वॅक्सिनेशन लावलं। ते बाळ जे झोपून राहिलं तर झोपूनच राहिलं, ते बाळच नाही उठलं। आणि ते काय सांगत होते की बाळाला बोले म्हणजे दूध पाजलं तर ते छातीमध्ये अडकलं म्हणून तुमचं बाळ गेलं। पण बाळ जेव्हा जाते दुधाने तर पिवळं निळं नाही पडत, ते बाळ पूर्ण निळं झालं होतं, म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये पूर्ण जहर फैललेलं होतं, म्हणून ते बाळ गेलं ना। वॅक्सिन कोण नको द्या असं तुमचं म्हणणं आहे? असं आमचं म्हणणं होतं, नको द्या 2 महिन्यात। का बरं? असं त्या अंगणवाडीवाल्या मॅडमने सांगू की बाळ तुमचे कमजोर आहे, तर तुम्ही 2 महिन्याच्या आतमध्ये कधी पण लावू शकता। म्हणजे थोडंसं हेवी, म्हणजे वजन वाढल्यावर, पण आता नको लावा, बाळ म्हणजे सोसू नाही शकणार वॅक्सिनेशन। डॉक्टरांना ऐकलं, डॉक्टर असे म्हणत होते तुम्हाला समजते का आम्हाला समजते म्हणून। डिलिव्हरी झाली होती आणि बाळाचं जन्मता वजन किती होतं? बाळाच्या जन्माचा वजन होतं 1 किलो 800 ग्राम आणि डिलिव्हरी झाली होती 16 तारखेला आणि बाळाची एक्सपायर झालं 18 तारखेला। नर्सेसला बी सांगितलं की बाळ उचक्या देता येतात, ते नर्स बी म्हणत होती, त्यांचं काम होतं कसं ज्या तुम्ही तिथं घेऊन जा, त्यांना दाखवा, मोठ्या डॉक्टरला दाखवा, पण नर्स म्हणे नाही, काही नाही होत म्हणे, झोपून आहे बाळ तुमचं, काही नाही होत। संपामुळे काही दुर्लक्ष झालं असं वाटतंय तुम्हाला? संपामुळे नाही, ते डॉक्टरचीच लापरवाही झाली तिथून, डॉक्टर लोकांनी तसं केलं आहे त्यांना। आणि डॉक्टर लोक मला सांगत होते की तुमचे बाळ दुधामुळे हे झालं, दूध त्याच्या छातीत अडकलं, पण ते दुधाचे काहीच कारण नाही त्याच्यामध्ये, ते वॅक्सिनेशनचेच कारण आहे। पण किती पहिलं बाळ होतं तुमचं का किती वर्ष? पहिलंच बाळ होतं, 15 वर्षानंतर मला बाळ झालं होतं, ते पहिलंच बाळ होतं माझं। आता तुमचं म्हणणं काय आहे नेमकं? काय माझं म्हणणं एवढंच आहे की डॉक्टर लोकांनी लापरवाही केली म्हणून माझे बाळ गेलं, माझं एवढं म्हणणं आहे। मी त्यांना केस करासाठी फाईल मागितली, ते फाईल पण नाही देत होते मला, फाईल देतच नाही होते फाईल। मी ठाणे इथं बी गेलतो स्टेशन डायरीला, तिथं पण गेलो, पण ते पोलीसवाले बी म्हणत फाईल आण, पण ते फाईलच नाही देत होते, मला फाईल द्यायला तयारच नव्हते। शवविच्छेदन करा असं म्हणत होते? हो, पोस्टमॉर्टम करा म्हणे, पण माझे नाही, मला पोस्टमॉर्टम नाही करायचं होतं बाळाचे। मी तेवढ्या बाळाचे पोस्टमॉर्टम कसं करू देऊ? कसं करू देऊ तेवढं?